नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दसऱ्यानंतर वेध लागतात ते दिवाळीचे. प्रत्येकजण या दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो. दिवाळी सण म्हणजे मांगल्याचा आनंदाचा सण. दिवाळी सण हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी सुरू होण्याअगोदर घराची साफसफाई करण्याला विशेष महत्त्व आहे. काही जण दिवाळीच्या अगोदर घराची रंगरंगोटी करून घेतात. आपण या दिवाळी अगोदर घराची साफसफाई करावी आणि ती का करावी याविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. घरामध्ये नकारात्मकता पसरवणाऱ्या, खराब झालेल्या, मोडलेल्या, बंद पडलेल्या वस्तू दिवाळी अगोदर घरातून बाहेर काढाव्यात. त्याचबरोबर तुटलेले, मोडलेले फर्निचर, अडगळीचे सामान हे घरातून बाहेर काढून टाकावे. आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात त्यांचा बऱ्याच वर्षापासून वापर झालेला नसतो. बऱ्याच वेळा आपण अशा वस्तू कधीतरी साफ करतो आणि तशाच ठेवून देतो, पण त्याचा वापर काहीच करत नाही. आपण अशा वस्तू आवडलेल्या असतात म्हणून आपण घेतलेल्या असतात. काही वेळा अशा वस्तूंचा वापर होत नाही. मग आपल्याला वाटते की या वस्तू कधीतरी आपण वापरू म्हणून आपण तशाच ठेवून देतो आणि वर्षानुवर्ष अशा वस्तू तशाच पडून राहतात. जसे कपडे, क्रॉकरी सेट, भांडी. पण अशा वस्तू आपण न वापरता तशाच ठेवल्या तर त्यामध्ये नकारात्मकता निर्माण होते. परिणामी आपल्यालाही त्याचा त्रास होतो. म्हणून अशा वस्तू चांगल्या असतील तर एखाद्या गरजवंताला आपण देऊ शकतो, पण अशा तुटलेल्या, मोडलेल्या वस्तू, फाटलेले कपडे दुसऱ्याला देऊ नये. त्या चांगल्या असल्या तरच त्या गरजू व्यक्तींना द्याव्यात. चिरलेली, मोडलेली भांडी देखील दुसऱ्यांना कधीच देऊ नयेत. अशा वस्तू जर खराब झालेल्या असतील तर आपण सरळ भंगारामध्ये टाकाव्यात. आता हे झाले कपडे आणि भांड्यांचे. पण आपल्या घरामध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू बऱ्याच दिवस बंद असतात. त्याचबरोबर मोडलेले फर्निचरही तसेच आपण वापरत असतो. भिंतीवरील घड्याळे, त्याचप्रमाणे मुलांच्या हातातील घड्याळे देखील बंद पडलेले असतात. आपल्याला वाटते आपण कधीतरी दुरुस्त करून ती वापरू, पण ती तशीच बंद अवस्थेत असली तर खूपच वाईट परिणाम आपल्या घरावर होत असतो. त्यामुळे मुलांची घड्याळे, खराब झालेले मोबाईल हे देखील खूप त्रासदायक असते. अशा वस्तू दुरुस्त होत असतील तर दुरुस्त करून घ्याव्यात. अशा वस्तू जर दुरुस्त होत नसतील तर त्या वस्तू टाकून द्याव्यात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील बऱ्याच दिवस बंद अवस्थेत असतील त्याचा खूपच विपरीत परिणाम आपल्या घरावर होत असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू जर बंद अवस्थेत असतील तर त्या खूपच नकारात्मकता निर्माण करतात. यामध्ये फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू जर बंद पडल्या असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्याव्यात. जर त्या दुरुस्त होत नसतील तर आपण त्या भंगारात घालाव्यात. बंद पडलेली वाहने लवकरात लवकर चालू करून घ्यावीत. यासोबतच घराच्या स्वच्छतेलाही विशेष महत्त्व आहे, कारण जिथे स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचे वास्तव्य असते. आपल्या घरातील सर्व रूम स्वच्छ कराव्यात. त्याचबरोबर घराचा मेन दरवाजाही स्वच्छ ठेवावा. नेहमी सुंदर अशी रांगोळी वगैरे काढलेली असावी. त्यामुळे खूपच प्रसन्न वातावरण निर्माण होते. आपल्या घराचे दरवाजे जर उघडझाप करताना करकर वाजत असतील तर त्यांच्या बिजागरीमध्ये तेल घालावे. त्यामुळे दरवाजे उघडझाप करताना वाजणार नाहीत. घरातील किचन, देवघर हे देखील स्वच्छ करून घ्यावे. आपल्याला दिवाळीसाठी लागणारे जे साहित्य असते, मातीचे दिवे, पणत्या, या सगळ्या वस्तू स्वच्छ करून घ्याव्यात. त्याचबरोबर पूजेचे जे साहित्य असते तेही स्वच्छ करून घ्यावे. खराब झालेले पूजेचे साहित्य किंवा धार्मिक पुस्तके असतील तर ती वाहत्या पाण्यात सोडून द्यावीत किंवा एखाद्या गरजवंताला पुस्तके जर चांगली असतील तर तुम्ही ती देऊ शकता. आपल्या घरातील कोपरा स्वच्छ असण्याला खूप महत्त्व आहे. कोणत्याही रूममधील कोपरा असू दे तो नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. घराचे कोपरे स्वच्छ असण्यालाही खूप महत्त्व आहे. आपल्या घरातील धान्य, डाळी ज्यांना कीड लागली असेल किंवा खराब झाले असतील तर असे खराब झालेले पदार्थ टाकून द्यावेत. आपल्या घरातील जे तेलाची भांडी असतात तीही नेहमी स्वच्छ ठेवावीत. उन्हाळ्याचे पदार्थ आपण वर्षातून एकदा करत असतो आणि आपण ती ठेवून पॅक करून ठेवतो, पण या पदार्थांना जर थोडी जरी हवा लागली तर ती खराब होतात. म्हणून असे पदार्थ हे 2-3 महिन्यात एकदा उन्हाला लावून परत पॅक करून ठेवावेत, म्हणजे खराब होणार नाहीत. जर खराब झाले असतील तर असे पदार्थ आपण टाकून द्यावेत. घरातील शूरॅकमध्ये जुन्या तुटलेल्या चपला तशाच राहतात. आपण तशाच ठेवून देतो, पण अशा चपला कधीच आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत. जर चपला चांगल्या असतील, शूज चांगले असतील तर ते आपण वापरलेले नसले तरी देखील दुसऱ्यांना आपले चप्पल किंवा शूज देऊ नये, ते टाकून सोडाव्यात. जर आपल्याला बसत नसतील तर आपण त्या टाकून सोडाव्यात. अशा प्रकारे आपण आपल्या घराची दिवाळी अगोदर स्वच्छता करावी. या नकारात्मक पसरणाऱ्या वस्तू घरातून बाहेर काढाव्यात. यामुळे आपल्या घराची नक्कीच प्रगती होईल. लक्ष्मी मातेचे कायम वास्तव्य आपल्या घरात राहील. चला तर मैत्रिणींनो, मग तुम्ही पण आपल्या घराची अशा प्रकारे स्वच्छता करा आणि दिवाळी सणाचे आनंदाने स्वागत करा. तर आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.